नमस्कार. गरुड भरारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शोध स्वतःचा बोध महामानवांच्या विचारांचा प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील लेखांचे अभिवाचन या उपक्रमातील पुढील पुष्प सादर करत आहेत प्रथमेश प्रदीप कुलकर्णी आणि विषय आहे सुधारकांचे अग्रणी गोपाळ गणेश आगरकर. लोकहितासाठी आपण प्रथम काय करावे? धर्मकारण, राजकारण की अर्थकारण? समाज घडवण्याचे सर्वात प्रभावी साधन कोणते? शिक्षण, साहित्य की विशिष्ट जीवननिष्ठा? अशा प्रश्नांना अंतिम उत्तरे नसतात. संदर्भ सापेक्ष अशा उत्तरावरच समाधानी राहावे लागते. सर्वांचे समाधान करू शकेल असे एकच एक उत्तर नसते. व्यक्तिमत्वांची विविधता आणि जीवनचिंतनाची संपन्नता यातून स्फुरणाऱ्या विचारांचे विभिन्नता हे मानवकुलाचे वैभव आहे. महाराष्ट्राच्या विचारवैभवात भर टाकणारे 3 जीवनव्रती आपल्या विद्वत्तेने, त्यागाने आणि चारित्र्याने गाजले. मालाकार चिपळूणकर 1850 ते 1882, लोकमान्य टिळक 1856 ते 1920 आणि गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895. हे तिघे तसे परस्परांचे समकालीन होते, पण सर्वांचे आयुर्मान समान नव्हते. मालाकारांनी 32व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आगरकरांना 40 लागण्यापूर्वीच नियतीने नजरेआड केले. फक्त टिळकांना 60 ओलांडण्याची अनुमती काळाने दिली. माणूस किती काळ जगला यापेक्षा तो कसा आणि कशासाठी जगला याला महत्त्व आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या आक्रमक आणि तेजस्वी लेखनशैलीने समाजाची स्वत्व भावना जागी केली. समर्पणशील वृत्तीचे कार्यकर्ते घडवण्याचा प्रयत्न केला. मातृभूमीची आणि मातृभाषेची व्रतस्थ वृत्तीने सेवा करण्याच्या निर्धाराने प्रेरित झालेले टिळक आणि आगरकर चिपळूणकरांकडे ओढले गेले. आपले जीवन परहितार्थ वेचण्याचा विचार पूर्वयातच पक्का झाल्यामुळे लाभ आणि लोभ यापासून मुक्त झालेली 2 मने मालाकार झाली. लोकशिक्षण आणि लोकजागृती हेच आपल्या जीवनाचे प्रयोजन मानून मालाकार, टिळक आणि आगरकर ही त्रिमूर्ती त्या दिशेने प्रत्ययपूर्वक पावले टाकू लागली. 1880 मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1881 मध्ये केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर केसरीचे संपादन सुरू करू लागले, तर टिळक मराठा या इंग्रजी वृत्तपत्राची सूत्रे हाती घेतली. विद्यार्थी जीवनात परस्परांशी तासनतास चर्चा करणारे 2 मित्र शिक्षक झाले, संपादक झाले. आरंभी अविभक्त येणारे वृत्तविद्येचे 2 भक्त पुढे विचाराने विभक्त झाले. 2 देशभक्त आपापल्या जीवननिष्ठांचा कौल स्वीकारून एकामेकांकडे पाठ फिरवून एकाच वेगाने आणि चालू लागले. तेव्हा टिळक केसरीकार म्हणून गरजत होते, आगरकर सुधारणाचे संगीत आळवत होते. सुधारक या स्वतंत्र पत्राचे ते संपादक झाले होते. प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर या नावाने सर्वांना ज्ञात असणारे व्यक्तिमत्व सातारा जिल्ह्यात कराडजवळ असणाऱ्या टेंभू नावाच्या खेड्यात 1856 मध्ये प्रकट झाले. कौलारांनी गाजलेल्या या खेड्यात गरिबीमुळे एक प्रकारची समानता भासत होती. सगळेच निष्कांचन असल्यामुळे कोणाच्याच डोक्यावर आढ्यतेचे आढे नव्हते. चंद्रमौळी घरकुलात राहणाऱ्या टेंभूकरांच्या वाट्याला एकच चांदणे येत होते. आगरकरांच्या अंगणात रांगणारे पोर कधीतरी कृष्णेच्या डोहात डुंबणार होते. टेंभू गावी तेव्हा शाळा नव्हती. हा बालगोपाळ शिकणार कसा हा प्रश्न होता. निदान शिक्षणाचे बोट तोंडाला लागणे आवश्यक होते. कराड हे गोपाळचे आजोळ होते. आई वडिलांच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने गोपाळ शाळेत जाण्याच्या साठी आजोळी आला. इंग्रजी 3री पर्यंत त्याने मजल मारली. पुढे शाळाच थांबली. त्यामुळे गोपाळलाही थांबावे लागले. कराडात राहून पुढचे शिक्षण घेता येणे शक्य नव्हते. पण त्या स्वल्प शिक्षणानेही गोपाळला बळ दिले. तो उत्तम निबंध लिहू लागला. त्याचे लेखन लाघव पाहून कराडचे मुन्सफ श्री नागपूरकर त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी गोपाळला लेखनिकचे काम मिळवून दिले.
पुढे लेखक म्हणून प्रसिद्धीस आलेला गोपाळ वयाच्या 13व्या वर्षी कचेरीत लेखनिक झाला. त्या वृक्ष कामात त्याला रस नव्हता. वय तर लहान होते. पुढचं मार्ग काही नीट दिसत नव्हता. या काळात गोपाळचा एक विरंगुळा होता, तो म्हणजे कृष्णाकाठ. वाळवंटात हुतुतू खेळणे आणि नदीच्या डोहात डुंबणे हा त्याचा छंद होता. असा काळ जात होता. नदी तर वाहत होती, पण गोपाळचा जीवन प्रवाह खंडित झाला होता. शिकावे, अधिक शिकावे असे त्याला वाटत होते, पण शिकावे कुठे ते उमगत नव्हते. एवढ्यात एक आशेचा किरण दिसला. रत्नागिरीस कोणीतरी जवळचे आप्त होते. तेथे पुढच्या इयत्तेची सोय होती. आप्त स्वकीयांच्या साहाय्याने पुढे मजल मारावी या कल्पनेने गोपाळ रत्नागिरीकडे जावयास निघाला. मुन्सफ साहेबांनी दिलेली लहानशी परचुंडी आणि शिदोरी घेऊन 150 मैलाचे अंतर पायी चालण्याच्या निश्चयाने गोपाळ निघाला. दाट झाडीने आणि वन्य श्वापदांनी गजबजलेला तो कुंभाली तसा भयावह होता. अनेक दिवसांची वाटचाल होती. रात्रीच्या वेळी वस्तीवर राहावे मिळाल्याच तर कण्या खाव्यात आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीने चालत राहावे असा तो जीवनक्रम होता. शेवटी रत्नागिरी दिसली. काकांची भेट झाली. पुढचे प्रश्न आपोआप सुटत गेले असे गोपाळला वाटले, पण तसे घडले नाही. काका शाळा खात्यात नोकरदार होते. त्यांचे विद्येविषयी प्रेम बेताचेच होते. अन्य आप्त काकांकडे बोट दाखवत काकांनीही हात झटकले. घरदार सोडून असा रानमोळ फिरू नकोस असा सल्ला दिला. गोपाळ वार लावून प्रसंगी शागिर्द म्हणून काम करीत शिकवू लागला. पुढच्या 2 इयत्ता त्याने पुऱ्या केल्या. परिस्थितीच्या फटकाऱ्याने तो पुन्हा टेंबूमध्ये येऊन पडला. एका दवाखान्यात त्याने कंपाऊंडर म्हणून नोकरी पत्करली. कलहाने उग्र रूप धारण केले, पण विद्येचे वेड काही हटेना. केवळ जगणे बरे एवढ्यात गोपाळने अकोल्यास असणारे थोरले मामा सदाशिवराव यांच्याकडे जायची संधी त्याला मिळाली. सदाशिवराव अकोल्यास स्थायिक होते. आपल्या धाकट्या भावाला पण त्यांनी तिकडेच बोलावणे केले होते. कराडच्या मामींनी गोपाळला अकोल्याला नेले. 1872 ते 1875 या 3 वर्षात अकोला येथील हायस्कूलमध्ये गोपाळला शिकता आले. शिक्षण घेत असताना एखादी अधिकारी व्यक्ती गुरु या नात्याने जीवनात येणे ही भाग्याची परमावधी होय. गोपाळरावांना हे भाग्य लाभले. अकोल्याचे शाळाप्रमुख वी गो महाजनी हे एक शिक्षणप्रेमी होते. त्यांची ज्ञानपरायणता, विद्यार्थीपरायणता विख्यात होती. तसे ते करड्या शिस्तीचे भोगते होते. एके दिवशी शाळेत पोहोचण्यास गोपाळरावांना उशीर झाला. महाजनींनी त्यांना हटकले. गोपाळरावांनी रामशास्त्रींच्या आविर्भावात त्यांना ऐकवले. सर, एक दिवस मी पण तुमच्यासारखा MA होईन. सर म्हणाले, तुझ्या हातून असे घडावे म्हणून तर माझा हा राग. आपल्या या शिष्योत्तमाविषयी महाजनी सर सांगतात. गोपाळरावांचे वय त्यावेळी 15-16 वर्षाचे होते. अंगयष्टी उंच, सडपातळ व काटक होती. डोळे पाणीदार होते. भाषण ठसक्याचे व आत्मप्रयत्नाने मुसमुसलेले असे बुद्धी चपल व ग्राहक होती. तेव्हा इंग्रजी उतार्यांचे मराठीत भाषांतर करून घेतले जात असे. आम्ही त्याला फार महत्त्व देत होतो. अशावेळी गोपाळचे भाषाप्रभुत्व गुरुगौरवासाठी सुद्धा त्याने त्यात बदल केला नाही जाणवत असे. त्याला इतिहास आवडत असे. अन्य विषयात पण त्याची गती होती. जे बुद्धीला पटेल ते बोलावयाचे हा त्याचा स्वभाव होता. गुरुगौरवासाठी सुद्धा त्याने त्यात कधी बदल केला नाही. गोपाळराव अकोला हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मग त्यांना पुढच्या शिक्षणाचा वेध लागला. त्यांना MA व्हायचे होते. MAच्या पदवीस त्या काळात एक प्रकारची अपूर्वता लाभली होती. पदवीत ज्ञानाचे प्रतिबिंब पडलेले दिसे. व्यासंगाशिवाय MA होणे अशक्य होते. पात्रतेशिवाय पदवीचा अनुग्रह होत नसे. त्यामुळे ज्ञानशील व्यक्तींना पदवी हे भूषण वाटत असे. आगरकरांनी मुंबई विद्यापीठाची
परीक्षा दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले. पदवी वर्गाचे प्रवेशद्वार उघडले गेले. येथून पुढचा प्रश्न होता तो निर्वाहाचा. कुठून तरी तोंड मिळवणी करण्याचे काम सुरू असे. आगरकरांचे लेखन सामर्थ्य त्यांच्या उपयोगी पडत असे. वराड समाचार हे पत्र त्यांना दरमहा 5 रुपये देत असे. अकोल्याच्या शिक्षक वर्गाने त्यांना 60 रुपयाची मदत केली होती. एकदा तर वार्षिक परीक्षेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून आगरकरांनी एक नाटक लिहावयास घेतले. प्राचार्य केरुनाना छत्रे यांना हे कळले. त्यांनी आगरकरांना त्या वंचनेतून मुक्त केले. आगरकरांच्या चित्ताची व्यग्रता कमी झाली. कधी पोटाला चिमटा घ्यावा तर कधी ते कशानेही भरावे अशी कालक्रमणा सुरू होती. खरा विद्याव्रती सुखी नसतो आणि सुखसाधक हा खरा विद्यार्थी नसतो हे आगरकरांना माहिती होते. आगरकरांनी निवडलेले विषय तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि इतिहास असे होते आणि स्पेन्सर हे त्यांचे आवडते लेखक होते. अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ त्यांना प्रिय होते. आगरकर अहोरात्र त्यांच्या संगतीत होते. अशातच त्यांच्या वाट्याला लोकमान्यांचा सहवास आला. भिन्न वाटांनी आलेले टिळक आगरकर डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात एकमेकांना भेटले. त्यांच्या विचारयज्ञाला प्रारंभ झाला. कधी त्यांची एकवाक्यता होत असे, कधी मतभेद होत असे, कधी एखादी ठिणगी उडत असे. रात्र रात्र चर्चा चालत असे. चर्चेला शेवट नसे, आग्रह सुटत नसे, भोजनाचे भान राहत नसे. विचारमंथनातून एखादा निष्कर्ष काढण्यासाठी दोघेही उत्सुक असत. टिळकांचे मन स्वराज्य या विचाराने व्यापले होते. आगरकरांच्या लेखी सर्वांगीण समाज सुधारणा ही काळाची गरज होती. आगरकर म्हणत, पूर्वी आपल्या देशाचे स्वराज्य होतेच ना, ते आपण का गमावले? त्याची कारणे शोधून ती दूर केल्याशिवाय आपल्याला स्वराज्य मिळवता येणार नाही आणि चुकून मिळालेच तर ते टिकवता येणार नाही. खऱ्या अर्थाने स्वराज्य लाभावे असे वाटत असेल तर विद्यमान समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणे आवश्यक आहे. दोघांचा वाद विकोपाला जात असे, पण एक क्षण असा येत असे की दोघांची एकवाक्यता होत असे. दोघांनाही एक गोष्ट मान्य होती, मंजूर होती, ती म्हणजे लोकशिक्षण. लोकशिक्षणा वाचून काहीच शक्य नाही. आपले अध्ययन पुरे होताच आपण लोकशिक्षणाला वाहून घ्यावयाचे असे त्यांनी ठरवले. आगरकरांना BA नंतर फेलोशिप मिळाली. त्यांनी MAचा अभ्यासक्रमास आरंभ केला. या परीक्षेसाठी इतिहास आणि तत्त्वज्ञान हेच विषय त्यांनी घेतले. आगरकरांना MA व्हावयाचे होते. त्यांच्या या मनोरथाची पूर्तता झाली. नंतर मात्र पुढे वाढून ठेवलेली ताटे डावलून ते स्वीकृत कार्यास लागले. ज्ञानप्रसार हे त्यांचे जीवनकार्य झाले. अगदीच कमी पगारावर चिपळूणकरांनी काढलेल्या नव्या शाळेत ते जाऊन मिळाले. टिळक 1 वर्ष अगोदर या शाळेत रुजू झाले होते. चिपळूणकरांनी सरकारी नोकरी सोडली होती. टिळकांनी वकिली सोडली होती. आगरकरांनी द्रव्यप्राप्तीचे मार्ग सोडले होते. या तिघांना वामन शिवराम आपटे या नावाचे एक स्कॉलर मिळाले, जे सुजट अमेरिकन मिशनच्या धर्तीवर सर्वांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. त्याग, सेवावृत्ती आणि अल्पवेतनावर संतुष्ट राहण्याची तयारी हे या मिशनचे वैशिष्ट्य होते. लोकशिक्षणाच्या प्रसारासाठी शाळेची जेवढी आवश्यकता होती तेवढी प्रभावी अशा वृत्तपत्रांची आवश्यकता असल्याचे या सर्वांना कळाले. या समर्थ लोकशिक्षकांनी केसरी, मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. तो त्यांचा ज्ञानप्रसार योजनेचा भाग होता. शिक्षण आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रात सर्वांबरोबर आगरकर तळपत राहिले. ते न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक होते. मग सुप्रिटेंडंट झाले. नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले. 1892 मध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य झाले. या लौकिक यशापेक्षा अलौकिक असे त्यांच्या हातून काहीतरी घडणार होते. ते वृत्तविद्येच्या विश्वात घडले. न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकांनी केसरी आणि मराठा ही पत्रे काढली होती. त्यांची मालकी सामायिक होती. केसरीच्या संपादकत्वाची सूत्रे आगरकरांच्या हाती होती. केसरीचे संचालन प्रकाशन करीत असताना कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात आगरकरांनी टिळकांबरोबर 101 दिवसांचा विजनवास अनुभवला होता. त्यांना कारागृहाची तमा वाटत नव्हती, पण स्वतंत्र विचारांना घडणारा कारावास मात्र त्यांना अस्वस्थ करत होता.
केसरीच्या धोरणाची सर्वसंमत दिशा ठरली होती. स्वराज्य कारणापेक्षा अन्य कशाला महत्त्व देण्याच्या मनस्थितीत कोणी नव्हते. आगरकरांच्या मनाचे चलनवलन काही वेळा चाकोरी सोडून होत असे. त्यांच्या सामाजिक जाणीवांची स्पंदने अधिक उत्कट होत गेली. काही निमित्ते घडली, काही प्रसंग उद्भवले, काही संदर्भ तयार झाले. श्री मलबारी शेटजी नावाच्या एका गृहस्थांनी एक आंदोलन छेडले. सरकारी कायद्याचे सहाय्य घेऊन बालविवाहाला प्रतिबंध करावा, पायाबंद घालावा असा विचार त्यांनी एका पत्रकाद्वारे विचारवंतांच्या दरबारात सादर केला. समाज सुधारणांच्या बाबतीत केसरीचे कामकाज संत लयीत चालले होते. आगरकरांना मलबारींचे मत आणि प्रतिपादनाची तीव्रता मान्य होती, पण त्यांचा मनपूर्वक स्वीकार करणे शक्य नव्हते. सुधारणाप्रेमी आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी आगरकरांना हे जिणे जाचदायक वाटले. 1887 मध्ये त्यांनी केसरीच्या संपादनाची सूत्रे खाली ठेवली आणि 1888 मध्ये त्यांनी सुधारक नावाचे स्वतंत्र पत्र सुरू केले. सर्वांगीण सुधारणावादाचा हिरिरीने प्रचार करण्यासाठी आगरकर मोकळे झाले. प्रगतिप्रिय महाराष्ट्राला प्रखर पुरोगामित्वाचे पाठ देण्यासाठी प्राचार्य आगरकर सिद्ध झाले. जे परंपरागत असेल, पूज्य व्यक्तींनी त्याचे प्रतिपादन केले असेल तेच सत्य असे समजण्याकडे सर्वांचा कल असतो. विशिष्ट रूढी आणि प्रघात, विशिष्ट व्यक्ती आणि त्यांची वजने यांना प्रामाण्य देण्यात आपले हित आहे अशी अंधश्रद्धा समाजभर आढळते. वैचारिक क्षेत्रात हा अधिकारवाद, ही हुकुमशाही सामाजिक गतिमानतेला बाधा आणते. समाजाची प्रगती रोधणाऱ्या या अधिकारवादाची आगळीक आणि आक्रमकता थोपवण्यासाठी प्रखर बुद्धिवादाचा अंगीकार केला पाहिजे असे आगरकर सांगू लागले. परमेश्वरी अवकृपा आणि स्वर्ग किंवा नरक यांची प्राप्ती अशा हास्यास्पद कल्पनांचा डोलारा कोसळल्याशिवाय विवेकाचे अधिराज्य निर्माण होणार नाही, असा आगरकरांचा आग्रह होता. आगरकर अज्ञेयवादी होते. ज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येत नाही आणि येणे शक्यही नाही अशा सदैव अज्ञेय आणि अज्ञात अशा तत्वाचा आधार घेणे ही विचारांची दिवाळखोरी आहे असे ते म्हणत. नीतिमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही. आगरकरांचे हे प्रतिपादन पाहून कोणीतरी त्यांना देव न मानणारा देवमाणूस असे म्हटले होते. आगरकर देवगुणी होते, पण देव मानत नव्हते. आगरकरांच्या विचारसृष्टीचे नियमन करणारे पहिले पायाभूत तत्व होते ते बुद्धिवादाचे, दुसरे तत्व होते ते व्यक्ती स्वातंत्र्याचे, तिसरे तत्व होते ते मनुष्य मात्राच्या ऐहिक सुखसंवर्धनाचे. ही त्यांच्या तत्वदर्शनाची प्रस्थानत्रयी होती. सुधारकातील आपल्या विचारसमृद्ध लेखांनी मराठीतील निबंध साहित्यात आगरकरांनी मोलाची भर घातली. तर्कशुद्ध प्रतिवादन, डौलदार आणि पल्लेदार वाक्ये, अर्थपूर्ण अलंकार आणि नर्मविनोद ही त्यांच्या शैलीची विशेष लक्षणे मानली जातात. आगरकरांचे साहित्यविषयक निबंध समीक्षकांना स्तिमित करणारे ठरले. साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे एक साहित्य विशारद म्हणून त्यांचा अनेकांनी गौरव केला आहे. कवी, काव्य आणि काव्यरीती हा त्यांचा निबंध, शेक्सपियर, भवभूती आणि कालिदास हे त्यांचे तौलनिक विवेचन आणि त्यांनी प्रस्थापित केलेले शेक्सपियरचे श्रेष्ठत्व या गोष्टी त्याच्या प्रतिभासाधनावर व साहित्य समालोचनावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. महाविद्यालयीन जीवनात आगरकर हे स्पेन्सर आणि मिल यांच्या विचाराने प्रभावित झाले होते, ही वस्तुस्थिती आहे. अज्ञेयवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद याची संथा त्यांनी या उभय पुरुषश्रेष्ठांकडून घेतली. हे ऐतिहासिक सत्य नाकारता येणार नाही. समाजाची पुनर्घटना करताना याच तत्वांचा आश्रय घ्यावा असे आगरकरांचे मत होते. प्राचीन परंपरांकडे पाहण्याची त्यांची भूमिका इतिहासाच्या अभ्यासकाची होती. एखादी परंपरा स्थल कलाच्या विशिष्ट संदर्भात उपयुक्त ठरली म्हणून ती सदा सर्वदा सर्व काळ उपयुक्त ठरेलच असे नाही. तिची कालसापेक्षता, कालबाह्यता ओळखून तिचा अभेर करण्याचे धैर्य समाजाने दाखवले पाहिजे. निरुपयोगी परंपरांनी जखडलेल्या समाजाचा विकास कधीच होणार नाही. एखादी प्रथा किंवा रूढी समाज विघातक आहे हे बुद्धीला पटले तर शेकडो स्मृतीचा आधार लाभूनही ती व्यर्थ असल्याचा निर्वाळा देता आला पाहिजे.
आगरकरांनी समाज जीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन केले होते. त्यामुळे सुधारकाच्या रकान्यातून अत्यंत वास्तव आणि जीवनस्पर्शी असे विचारधन महाराष्ट्राच्या वाट्यास आले. सोवळे ओळे, विधवांचे केशवपन, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, स्त्रियांचा पेहराव आणि पुरुषांची हजामत हे विषय आज गतार्थ वाटले तरी विचारांचा विमल प्रवाह गढूळ करण्याचे काम त्यांनी शतकानुशतके केले होते. आगरकर बुद्धीखेरीज कोणताही मानदंड मानत नव्हते. समाज सुधारणांचे समर्थन करताना स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. नीतिमान नागरिकत्व आणि सदाचारणी समाज यांच्या निर्मितीसाठी धर्म आणि ईश्वर यांची आगरकरांना आवश्यकता वाटत नव्हती. जीवनातील सर्व सद्गुण हे धर्मापूर्वीच अस्तित्वात होते. धर्माने त्यांचे फक्त ग्रथन आणि प्रतिपादन केले, पण या प्रतिपादनात नाना प्रकारच्या विकृती निर्माण झाल्या. आगरकर अज्ञेयवादीच असल्यामुळे पुनर्जन्म या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. वर्णव्यवस्था, जातीसंस्था, अस्पृश्यता या गोष्टी स्वप्नातही त्यांना रुचल्या नाहीत. मनुष्य जातीचे ऐहिक सुखवर्धन हा त्यांनी परमपुरुषार्थ मानला. मात्र त्यांच्या सुखवर्धन या संकल्पनेचा अनेकांनी विपर्यास केला. इंद्रिय सुख वाद्यांच्या पंगतीला त्यांना बसवण्यात आले. एखाद्या इंद्रियाच्या क्षणिक उद्दीपनातून संभावणारी प्राणीमात्राची दोलायमान दशा म्हणजे सुख असे आगरकरांनी मानले नाही. विवेकी आणि नीतिमान वर्तनामुळे लाभणारे मानसिक समाधान हे आगरकरांच्या लेखी ऐहिक सुख होते. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असे म्हणणाऱ्या संतांची आणि आगरकरांची ज्ञानसाधना आनंद साधना सारखीच होती. आगरकर मोठे खरे, पण त्यांचे मोठेपण फार थोड्यांनी ओळखले. त्यांचा धर्मविचार रानडे भांडारकरांना रुचला नाही. त्यांचे समाजकारण स्वराज्यनिष्ठांना आवडले नाही. त्यांचा बुद्धिमत्ता अंधश्रद्धांना मानवला नाही. त्यांचे स्त्रीमुक्तीचे विचार पुरुषप्रधान संस्कृतीच्या आग्रही उपासकांना मान्य झाले नाहीत. आपापल्या भूमिकांचे परखडपणे प्रतिपादन करणाऱ्या टिळक आगरकरांच्या जीवनात अनेक वादळे उठली. दोघांच्याही प्रतिमा धुळीने माखल्या, पण अतूट अशा स्नेहभावनेचा उसंबळून येणारा झरा सभोवतालच्या शिलाप्रस्तरांना डावलून उसळून उठला आणि अश्रूंच्या अभिषेकांनी या पुण्यवंतांच्या प्रतिमा पुन्हा उजळून निघाल्या. दिनांक 23 फेब्रुवारी 1891 या दिवशी महाराष्ट्रीयास अनावृत्तपत्र या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या लेखात आगरकर म्हणतात, टिळक आणि आगरकर यांचा खाजगी द्वेष, आणि तो कशासाठी? टिळक आगरकरांचे आणि आगर टिळकांचे काही एक लागत नाहीत, म्हणून एकाला दुसऱ्याचा खाजगी द्वेष करण्याचे कारण नाही. आपल्याला पटलेल्या मतप्रतिपादनाच्या आग्रहानेच हा विचार कलह निर्माण झाला. बांधव हो, विचार कलहाला तुम्ही इतके कशासाठी भीता? दृष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्य संशोधन इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचार कलाखेरीज होत नाही. मनाच्या तडफडीने विचार प्रतिपादन करणाऱ्या समाजपुरुषांचा समतोल ढळल्याचा आभास निर्माण होतो, पण तो विचारसृष्टीतील समरप्रसंग असतो. समरांगणातून परत आल्यावर परस्परांचे क्षेमकुशल जाणून घेण्याची उत्कंठा प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. आपापल्या चिलखतावर आपापले ब्रीद कोरून लढणारे टिळक आणि आगरकर हे अंतर्यामी कुसुम कोमल होते. आपल्या अखेरच्या आजारात अंथरुणाला खिळलेले आगरकर टिळकांचा धावा करीत होते. सौ यशोदाबाई आगरकरांना ते म्हणाले, हे बघ, टिळकांशी वाकडेपणा ठेवून मला सुखाने मरण येणार नाही. हे उद्गार टिळकांच्या कानी पडले. त्या पर्वतप्राय पुरुषाला भावनांचा पाजर फुटला. लोकमान्य उठले. सरळ सरळ शरपंजरी पडलेल्या त्या भीष्माचार्याजवळ जाऊन उभे राहिले. आगरकरांनी टिळकांना पाहिले. आपल्या नेत्रातील निरांजनाने टिळकांना ओवाळले. दोघेही गहिवरले. द्वैताचे धुके विरले. उरले ते अंतरीचे अद्वैत. दिनांक 17 जून 1895 सोमवार या दिवशी आगरकरांची प्राणज्योत मालावली. दिनांक 18 जून 1895
या दिवशी लोकमान्यांनी केसरीत आगरकरांच्या उज्ज्वल चारित्र्याचा आणि कार्याचा गौरव करणारा लेख लिहिला. या संदर्भात साहित्य सम्राट केळकरांची साक्ष अशी, हा मृत्यूलेख लिहिताना टिळक घळाघळा रडत होते. या उमाळ्याच्या अडथळ्यांमुळे 2 स्तंभाचा लेख पुरा करावयास त्यांना 4 तास लागले. आगरकर केसरीचे संपादक होते. लोकमान्यांचे मनोगत अनेक वेळा त्यांनी आपल्या अग्रलेखातून अक्षरबद्ध केले होते. त्यांना राजकारण कळत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम जागे होते. त्यांना आंदोलनाचे वावडे नव्हते. पण त्यांच्या लेखी समाज सुधारणा हेच प्रथम आणि प्रधान कर्तव्य होते. समाजाची प्रकृती सुधारल्याशिवाय संस्कृतीची चर्चा व्यर्थ आहे. वर्णवैषम्य, जातीयता, अंधश्रद्धा यांनी पोखरलेला समाज स्वातंत्र्याचा भार पेलू शकणार नाही असे आगरकरांना वाटले आणि आपल्या या भिन्न भूमिकेच्या निसंदिग्ध प्रतिपादनासाठी त्यांनी स्वतंत्र वृत्तपत्र चालवले. आगरकरांविषयीचे अनेकांचे अभिप्राय विचारात घेतल्यावर प्रकट होणाऱ्या त्यांच्या प्रतिमेत अनेक रंग दिसू लागतात. त्यांना विद्येची ओढ होती. चिंतनशील आणि क्रियाशील होते. ते पत्रकार, प्राध्यापक आणि प्राचार्य होते. ते मानवतावादी होते, समतावादी होते. त्यांनी परमेश्वर नाकारला, निसर्ग स्वीकारला आणि माणूस वाचवला. मानवी ज्ञानाच्या मर्यादा त्यांना दिसत होत्या. अज्ञानाचा आधार त्यांना नको होता. ते अज्ञेयवादी होते. जीवसृष्टीत सर्वात विकसित असणारा आधार त्यांना नको होता. सर्वात विकसित असणारा मानव आणि मानवात विकास पावलेली बुद्धी या नावाची मनशक्ती ते मानत होते. तिच्या व्यतिरिक्त अन्य कशाला प्रामाण्य देणे हे त्यांना मान्य नव्हते. त्यांना परलोक आणि प्रारब्ध या कल्पना हास्यास्पद वाटत. ते पूर्णार्थाने इहवादी होते. विचार स्वातंत्र्य, विवाह स्वतंत्र, व्यवसाय स्वतंत्र याचे ते पुरस्कर्ते होते. जे विवाह मुलामुलींच्या संमतीशिवाय ठरविले जातात त्यांना ते बालविवाह मानित. त्यांनी मनुष्य जातीच्या ऐहिक सुखसंवर्धनाचा आग्रह धरला. सदाचरणी व्यक्तीला लाभणारे मानसिक समाधान हे आगरकरांच्या तत्वज्ञानकोशात ऐहिक सुख होते. चार्वाकाचा इहलोक विचार आणि भगवान बुद्धांचा नीतिविचार यांचा आगरकरांनी नकळत समन्वय साधला होता. त्यांचा खरा रोष होता तो मठातील महंतावर, लोकांना भजनी लावणाऱ्या सुमार बुद्धीच्या महाराजांवर. आगरकर विज्ञानवादी होते. श्रद्धेपेक्षा ज्ञान आणि ज्ञानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती. आगरकरांचे जीवन हा काही जीवनमूल्यांचा आखीव असा आकृतिबंध होता. तत्व सांगणे सोपे असते, आचरणे अवघड असते. आगरकर तत्व आचरणारे विचारवंत होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांना कुणी क्षौरविधी करावयास सांगितला. त्यांनी तो करण्याचे नाकारले. आपल्या पत्नीला त्यांनी निक्षून सांगितले होते की माझ्या पश्चात कर्मठांच्या दडपणामुळे सोवळे पाळू नकोस. प्राचार्य धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला. आगरकरांनी त्यांची विवाहपत्रिका आपल्या नावाने काढली. आगरकरांची मामे बहीण बालविधवा झाली. लोकांनी तिला अंधारात लोटले. आगरकर तिच्या परित्राणासाठी धावले. त्यांनी तिला शाळेत धाडले, स्वावलंबी केले आणि तिचे लग्न लावून दिले. अकारण अस्वस्थ होणारे, देवपूजेचा दिखावा निर्माण करणारे, अहम मान्यतेच्या आसनावर विराजमान होऊन अखंड प्रवचन देणारे कर्मठ आगरकरांच्या वर्तनामुळे आणि समाज परिवर्तनाच्या आग्रहामुळे क्रुद्ध झाले. त्यांची बुद्धी क्रोधाच्या भोवऱ्यात भिरभिरत राहिली. एवढ्यावर भागले नाही. एका शिमग्याच्या दिवशी त्यांनी आगरकरांची प्रेतयात्रा त्यांच्या निवासस्थानासमोरून वाजत गाजत नेली. हे दृश्य पाहून गडबडून गेलेल्या पत्नीचे सांत्वन करताना ते म्हणाले, असू दे, आपण लोकातच राहावयाचे. लोकात राहून लोकांचा विरोध पत्करून लोकहिताच्या गोष्टी करावयाच्या. आगरकरांचे हे मनोधैर्य, नीतिधैर्य हा त्यांच्या जीवन मंदिराचा कळस ठरला. जे सॉक्रेटिसने सोसले, जे ख्रिस्ताने पेलले, जे वैज्ञानिकांच्या वाट्याला आले, ते दुःख या महापुरुषांनी सत्याला दिलेले अर्घ्य ठरले. आगरकरांच्या आठवणी सांगणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिणीने आपले दुःख व्यक्त केले आहे ते अशा शब्दात. आपल्या कार्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचे रान केले. घर, प्रपंच, पैसा अडका, मान मर्तब कशाचीही पर्वा न केली नाही. पण काळच विपरीत पडला.
त्यांच्या श्रमाचे व्हावे तसे चीज झाले नाही. लोकांकरता सतत तडफडणाऱ्या या जीवाचे मोल लोकांनी काही नीट केले नाही. कधी कधी वाटते की उमलत्या बुद्धीच्या उगवत्या पिढीचे प्रयत्न सफल होतील आणि बाईंच्या अश्रूंची फुले होतील. धन्यवाद.